जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या कर सुरू, रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या कर सुरू, आगमनार्थ जाहले तुझ्या गुरुचे सद्गुरु, आगमनार्थ जाहले तुझ्या गुरुचे सद्गुरु, चिमण्या पाखराने स्वागता हे गीत गायले. भिक्खू संघ साथीला प्रशांत चित्त चालती, भिक्खू संघ साथीला प्रशांत चित्त चालती, बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती, बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोल, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. माझे नाव वीर विशाल देसाई, धम्म नाव राहुल, आणि मला या 10 दिवसात खूप काही शिकायला भेटलं. जसे भारताचे संविधान, सिद्धार्थ यांचा जन्म, परत बुद्धांना ज्ञानप्राप्ती कधी झाली, अजून आम्हाला तहसील भेटले. परत माझ्याकडे जेव्हा चिवण नव्हते तेव्हा मी 10 किंवा 11 वाजता उठायचो, पण आता आमचा करेक्ट टाईम आहे 5 वाजता उठायचं, 6 वाजल्यापासून प्रार्थना घ्यायची आणि मग पुढचं चालू करायचं. आणि मग तेव्हापासून मला सवय झाली 5 वाजता उठायची. आणि आमचे शिक्षक भंते महेंद्र बोधी व इतर शिक्षक यांना मी अभिवादन करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विश्वाला शांतीचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना त्रिवार अभिवादन करून मी सुरुवात करतो. माझे नाव निर्वेद सचिन कांबळे. हे 10 दिवस आमचे खूप आनंददायी गेले. ह्या 10 दिवसात आम्ही खूप काही शिकलो. आम्ही सकाळी 5 वाजता उठायचो, नंतर 6 वाजल्यापासून प्रार्थना सुरू करायचो. आणि हे 10 दिवस आमचे म्हणजे आम्ही 14 जण होतो, ते 14 जणे सगळे खूप मित्रभावनेने असे राहायचे. व मी चिवर घालायच्या आधी म्हणजे मला घरचे ओरडायचे. मी सामान्य माणूस होतो. आता चिवर घातल्यावरती माझे मला सर्व खूप वंदन करतात. चिवर घातल्यावर मला खूप इज्जत मिळते व चिवर काढल्यानंतर मी चांगलं नाही. माझे नाव अनिकेत आनंद वंजारी, धम्म नाव शाक्यपुत्र. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, VS मोकळे गुरुजी
आणि बहुजन हितकारणी सभा ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष सूर्यकांतजी वाघमारे यांच्या विद्यमाने धम्म प्रशिक्षण शिबिर लोणावळा वलवण येथे गेल्या 10 दिवसात सुरू आहे. तर गेल्या 10 दिवसात ज्यांनी माझ्यावर संस्कार केले त्यांचं मी अभिवादन करतो. धम्म आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जगात किती महान आहे हे आज मला 10 दिवसात कळाले. बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेले संविधान हे खूप मोलाचे आहे. भारतीय राज्यघटनेमुळे सर्व नागरिकांना समान अधिकार मिळाला. आणि एवढं बोलून माझे भाषण थांबवतो. नाव भन्तेनंद. गेल्या 10 दिवसाच्या अनुभवात मला खूप चांगला अनुभव आला व बुद्ध व त्यांचा धम्म हे मला खूप चांगल्या पद्धतीने शिकायला भेटले आहे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व तसेच आमच्या रूटीनमध्ये खूप सारे चांगले विषय होते ते मी समजून घेतले व यापुढे मी खूप सारं शिक्षण घेईन व मला शिकवणारे भन्ते महेंद्र बोधी यांचे पण मी आभार मानतो. जगतवंदनीय जगद्गुरु करुणेचे महासागर शाक्यमणी तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा बहुजनांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज सर्व महापुरुषांना त्यांच्या त्यागाला कार्याला विचारांना विनम्र अभिवादन करून या महामानवाला जीवनभर साथ देणाऱ्या माता महामाया माता प्रजापती गौतमी माता यशोधरा माता भीमाई माता रमाई माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले सर्वच आदर्श मातांना त्यांच्या कर्तृत्वाला त्यागाला विनम्र अभिवादन करतो. विशेषतः मावळ वार्ता या चॅनलचे मी खूप धन्यवाद देतो की त्यांनी इथे येऊन आमची बाईट घेतलेली आहे आणि हा संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये या धम्माचा प्रचार प्रसार होण्यासाठी मदत होणार आहे. बंधू आणि भगिनींनो, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत एकूण भरपूर 24 प्रकारचे शिबिरं घेऊन त्याच्यापैकीच हे एक श्रामणेर शिबिर आहे. या श्रामणेर शिबिरामध्ये 10 दिवस अंगावर चिवर देऊन यांना वेगळ्या विषयाचं ज्ञान देण्यात येतं. तर बरेच म्हणजे जवळपास 40 विषयांना शिकवले जातात. ही संस्था मुख्यांना बोलायला लावते. लहानपणापासून योग्य संस्कार करून उद्देश यांचा एकच असतो की या मुलांवर योग्य वेळी योग्य संस्कार जर केले तर निश्चितच हे धम्मपथाने किंवा चांगल्या मार्गाने जातील यामध्ये शंकाच नाही. 10 दिवसामध्ये संपूर्ण 84,000चा धम्मस्कंद हे पाठ करू शकत नाही, परंतु किमान त्या मार्गावर आरूढ होऊन पुढचं आयुष्य खूप सुंदर जगतील याच्यात शंका नाही. 24 शिबिराच्या माध्यमातून अनेक प्रकारचे शिबिरं आहेत. त्याच्यापैकी हे एक बाल श्रामणेर शिबिर आहे, श्रामणेर शिबिर आहे, महिला शिबिर आहे, युवक युवती शिबिर आहे. असे अनेक प्रकारचे शिबिरं घेऊन ही दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या वेगवेगळ्या विषय घेऊन आणि वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर देऊन बहुजन हिताय बहुजन सुखाय हा या लोकांसाठी कार्य करत असते. तथागत भगवान बुद्धांनी जो आदेश दिलेला आहे, चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय हिताय सुखाय देसत भिक्कवे धम्म अधि कल्याण मज कल्याण परियोसान कल्याणम शास्तम सव्यजनम केवल परिपूर्ण परिशुद्ध ब्रह्मचार्य पकासेत नमोतस. तथागत भगवान बुद्धाने हाच आदेश दिला की तुम्ही बहुजनाच्या हितासाठी सुखासाठी जो धम्म सुरुवातीला कल्याणकारी आहे, मध्येही कल्याणकारी आहे आणि अंतिमही कल्याणकारी आहे, अशा धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आम्ही हे एक श्रामणेर घेऊन आता हे निश्चितच चिवर घेण्यापूर्वी हे कसे होते, चिवर गेल्यानंतर यांच्यावर काय परिणाम झाला आणि आत्ता नंतर काय करणार आहेत. पण निश्चितच मला खात्री आहे की 10 दिवसामध्ये यांनी सुंदर असं ट्रेनिंग घेतलेलं आहे. आमचा 5 वाजता उठून 6 वाजता आंघोळ करून बसल्यानंतर पहिली ध्यान साधना व्हायची, आनापान सती विपश्यना, त्याच्यानंतर संपूर्ण वंदना सूत्रपठण झालं की चहा नाश्ता घेऊन परत वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक यांना शिकवित असत. तर निश्चितच हे पुढं चालून एक धम्माचा प्रचार प्रसार करतील एवढी यांच्याकडनं अपेक्षा आहे. पुन्हा एकदा 10 दिवस या 2 भगिनींनी इतरही महिलांनी खऱ्या अर्थाने धम्माची सेवा केली. त्याच्यामध्ये नाव काय, प्रतिभा रोकडे आणि
सोनम वाघमारे यांनी संघाची यथोचित अशी सेवा केली. तथागत भगवान बुद्ध बोलतात, जे मला पाहतात ते धम्माला पाहतात, जे धम्माला पाहतात ते मला पाहतात. तर यांनी खूप अशी सुंदर संघाची सेवा केली. तर संघाच्या बलाकडून त्यांनाही खूप हार्दिक शुभेच्छा. मावळ वार्ता यांनी इथं येऊन आमची बाईट घेतली, त्याबद्दल मावळ वार्तालाही आमच्या सर्व संघाकडून खूप खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आणि मंगलकामना व्यक्त करतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. अगली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. 68वा वर्धापन दिन, त्याचप्रमाणे 24 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत जे सामने शिबिर भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन हितकानी सभा यांच्या वतीनं भरवण्यात आलं होतं. त्याचा सांगता समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे. 68 वर्षापूर्वी धम्मदीक्षेचा, मावळ तालुक्याचा धम्मदीक्षेचा समारंभ संपन्न झाला होता आणि बरोबर 19 वर्षापूर्वी आपण या धम्मदीक्षेचा सुवर्ण महोत्सव मावळ तालुक्याच्या वतीनं भर पावसात परंतु अत्यंत उत्साहामध्ये आपण संपन्न केला होता, साजरा केला होता. याचा इतिहास आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. आणि आज पुन्हा 68व्या वर्षी या ठिकाणी आपण धम्मदीक्षेचा 68वा वर्धापन दिन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व मावळ तालुक्याच्या वतीनं संपन्न करण्यासाठी एकत्र झालेलो आहोत. हे अत्यंत आनंदाची बाब आहे. जे 50व्या वर्षी होते त्यांना 68व्या वर्षी जे आहे ते खऱ्या अर्थानं भाग्यवान आहेत. याप्रमाणे या सामनेर शिबिराकरता भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि महिला मंडळ, रावमाता महिला मंडळ वलवण समतानगर, नवचैतन्य तरुण मंडळ समतानगर यांच्या सर्व मान्यवरांनी जे कष्ट घेतले त्यांचं देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. विशेष करून या शिबिरासाठी 2 महिने विजय देसाई यांनी अहोरात्र कष्ट विभाग उपसले. अशोक मोरे यांनी देखील त्याचप्रमाणे कष्ट घेतले. प्रमोद ससाने असतील, त्याचप्रमाणे नाईक नवरे असतील, मिलिंद सोनवणे असतील, या सर्वांनी याच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत आणि हे शिबिर यशस्वी केलेलं आहे. दीक्षा समारोहाचा हा 68वा वर्धापन दिन. या 68व्या वर्धापन दिनाच्या निमित्त दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया 57ला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतणे मुकुंदराव आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये मावळ तालुक्यातील समस्त बौद्ध अनुयायांना इथं बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि या बौद्ध धर्माच्या दीक्षेला 68 वर्ष पूर्ण होत आहे. आणि आम्ही हा जो सांगता समारोह आहे, जो भिक्षू संघाला जे आम्ही चिवर धारण केले, ते चिवर त्यांना इथे उतरून त्यांना बौद्ध धर्माची दीक्षा द्यायचा हा एक संकल्प आमचे मार्गदर्शक सूर्यकांत वाघमारे साहेब यांच्या आदेश समारंभ आम्ही आयोजित केला आहे. तर मी या जास्त काही नाही बोलता मी या धम्म दीक्षा समारोहाचे वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धम्मदीक्षेच्या 68व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेने जो बौद्ध धम्मदीक्षेचा कार्यक्रमांसंदर्भामध्ये श्रामणेर शिबिर घेतला. या श्रामणेर शिबिराला आणि बौद्ध धम्मदीक्षेच्या या सर्व कार्यक्रमाला, या टीमला मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी माझ्या अगोदर विजय देसाईंनी अत्यंत सुंदर या ठिकाणी माहिती दिली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित या धम्मदीक्षेच्या मी शुभेच्छा देतो
आणि या ठिकाणी धावतो असलेल्या तालुका शाखा मावळ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, बौद्ध हितकारणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वादाचारी सामने शिबिराच्या समारोप प्रसंगी सेनेच्या सरावाला सलाम करण्यासाठी आयोजित केलेल्या भारतीय जिंदाबाद यात्रा व बौद्ध धम्म दीक्षा समारंभाच्या 68व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या याच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण रॅलीचे आयोजन केलं. असे सर्वांचे उल्लेख केला गेला की हे जे पवित्र स्थळ आहे, या पवित्र स्थळामध्ये 1957 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे पुतणे मुकुंदराव आंबेडकर यांच्या शुभ हस्ते या पुणे जिल्ह्यातील तमाम आमच्या माता भगिनींना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. असा हा सुवर्ण महोत्सव साधून या ठिकाणी आदरणीय सूर्यकांत वाघमारे साहेब आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी, बुद्धी सोसायटी आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी हा 68वा धम्म 68वा दीक्षा समारंभ आयोजित केला आहे. त्याबद्दल खरोखर तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करेल. आणि त्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय सेनेचा आजचा शौर्याला सलाम देण्यासाठी या सर्वांनी ही जी यात्रा आयोजित केली आहे, जी रॅली आयोजित केली आहे, यामध्ये बहुसंख्येने तमाम कार्यकर्ते उपस्थित आहेत. आणि त्याचंच औचित्य साधून बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया की ज्या देशामध्ये तमाम बौद्धांची मातृसंस्था धम्माचा प्रचार आणि प्रसार करते, अशा संस्थेच्या वतीनं बौद्धाचार्य सामने शिबिर या तालुक्यामध्ये आयोजित केलं आहे. तालुक्याच्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आपण सामने शिबिराचं आयोजन केलं. त्याबद्दल खरोखर तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण असं सगळ्यांचं मी अभिनंदन करेल. त्याचबरोबर मित्र, आपल्याला एक घटना लक्षात आहे की 1950ला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनमोल असं संविधान या देशाला दिलं. त्याचप्रमाणे 1956ला नागपूर या ठिकाणी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौद्ध धम्म दीक्षा, या दोन महत्त्वपूर्ण घटना तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये क्रांतिकारक असं परिवर्तन या ठिकाणी करून गेलेले आहे की याचा आपण जर बारकाईने सगळ्यांनी विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. या दोन घटनांच्यामुळे आपण माणूस म्हणून काय आहोत आणि आपल्याला सन्मानाचे जीवन या ठिकाणी मिळालेले आहे, समानतेचे हक्क या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि हा सांस्कृतिक जो बदल झालेला आहे हा टिकून ठेवण्यासाठी या बौद्धाचार्य सामने शिबिराचं आयोजन दरवर्षी या तालुक्याने खरोखर आयोजित करावं अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती. आज हा 68वा वर्धापन दिन ह्या ठिकाणी आपण साजरा करत असताना आपण गणेश गायकवाडांनी सांगितलं, मागील 19 वर्षापूर्वी आपण ह्या ठिकाणी भव्य दिव्य असा हा सोहळा ह्या ठिकाणी आयोजित केलेला होता. आज आपण ह्या ठिकाणी आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार ह्या ठिकाणी आपण हा ऑपरेशन सिंदूर हा पण कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित केला. त्याचप्रमाणे आजचा हा श्रामणेर शिबिर सांगता समारोप ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ज्यांनी श्रामणेर शिबिराची दीक्षा ह्या ठिकाणी घेणार आहेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून या पुढील कामकाज त्यांनी करावं. त्याचप्रमाणे आपण ज्या वर्गामध्ये शिक्षण घेत असाल त्या वर्गातून शिक्षण घेऊन आपण चांगली आपली प्रगती करावी, अभ्यासाबरोबर धम्माचं कार्यही करावं अशी मी ह्या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते. समारंभाचा 68वा वर्धापन दिन व भारत जिंदाबाद यात्रा या ठिकाणी संपन्न होत असताना आजच्या या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1957 मध्ये 56 नंतर 56ला दीक्षा दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या नंतर या ठिकाणी धम्मदीक्षेचा कार्यक्रम होऊन आज 68 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि या निमित्तानं बोलवून या ठिकाणी बिहारामध्ये सामने शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सिंदूर ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय जवानांना सलाम करण्याकरता शौर्याला सलाम करण्यासाठी आपण आजचा या ठिकाणी भारत जिंदाबाद यात्रा या ठिकाणी काढलेली आहे. या यात्रेच्या निमित्तानं वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झाला. आपणा सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो, सर्वांचा आभार मानतो. या यात्रेमध्ये जे पदाधिकारी महिला पदाधिकारी सहभागी झाल्या त्यांना मी धन्यवाद देतो. आणि दरवर्षी हा धम्मदीक्षेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. त्याचबरोबर भारत जिंदाबाद यात्रेच्या निमित्तानं ऑपरेशन सिंदूर हा जो सैन्यांनी यशस्वी करण्याचा
शौर्याला सलाम देण्यासाठी आपण आलो. त्याबद्दल सैनिकांना मी शुभेच्छा देऊन आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी थांबतो. विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना विनम्र अभिवादन. 2 जून 1957 याच पवित्र भूमीवरती मावळ तालुक्यातील पूर्वाश्रमीच्या समाजाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या घटनेला 68 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्तानं धम्मदीक्षेचा 68वा वर्धापन दिन आपण साजरा करण्याचा निर्णय व्यक्त केला. भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन हितकारिणी सभा, रमाई महिला विकास प्रतिष्ठान, सम्यक क्रांती प्रतिष्ठान, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती या सर्वांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं आणि या कार्यक्रमाला साजेसा आपण ग्रामीण शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला. या शिबिर यशस्वी करण्याकरिता ज्या ज्या पालकांनी आपल्या मुलांना या ग्रामीण शिबिरामध्ये सहभाग घेण्याची परवानगी दिली त्या सर्व पालकांचं मी मनापासून आभार मानतो. ज्या भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी ग्रामीण शिबिरामध्ये मार्गदर्शन केलं त्या सर्वांचं देखील मी मनापासून आभार मानतो. या शिबिराला एक कौटुंबिक दर्जा देण्याचं काम रमामाता महिला मंडळ, नवचैतन्य तरुण मंडळ यातील सर्व सभासदांनी केलं आणि या ग्रामीण शिबिरातील जी मुलं ज्यांनी सहभाग घेतला त्यांना मायेची सावली दिली त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. धम्मदीक्षेचा 68वा वर्धापन दिन साजरा करत असताना या दीक्षाभूमीचं पवित्र राखण्याच्या दृष्टिकोनातून आपण या दीक्षाभूमीला भीमतीर्थ हे असं नाव देऊन पुढच्या आपल्या सर्व कार्यक्रमामध्ये भीमतीर्थ दीक्षाभूमी असाच उल्लेख आपला या परिपत्रकामध्ये झाला पाहिजे. तर 68 वर्षापूर्वी या भूमीवरती जो दीक्षा समारोह झाला त्या काळातली आपली वडीलधारी माणसं 68 वर्षापूर्वीची परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर आला. कुठल्याही प्रकारचं प्रसिद्धीचं माध्यम नाही, येण्या जाण्याची सुविधा नाही, आर्थिक परिस्थिती हलाखीची, अशा परिस्थितीमध्ये हजारोच्या संख्येनं बौद्ध धम्म दीक्षा याच भूमीवरती झाली आणि म्हणून या धम्मभूमीचा आपण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांचं उचित स्मारक या ठिकाणी आपण उभं केलेलं आहे. त्या स्मारकाचं काम जवळपास 50%च्या पुढे पूर्ण होत आलेलं आहे आणि याच स्मारकाला दीक्षाभूमीचा एक दर्जा प्राप्त व्हावा आणि म्हणून या ठिकाणी आपण पवित्र दीक्षाभूमीची देखील आपण निर्मिती करीत आहोत. तर या सगळ्या कामाच्या श्रेयामध्ये आपल्या सर्वांचं योगदान आहे. आज आपण जी भारत जिंदाबाद यात्रा माननीय केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानं आयोजित केली होती. या भारत जिंदाबाद यात्रेमध्ये सैनिकांना सलामी देण्याकरता आपण सर्वजण एका रांगेमध्ये सहभागी होऊन सैनिकांना खऱ्या अर्थानं मानवंदना दिली आणि आपण शिस्तीचं पालन केलं. त्याबद्दल मी आपलं मनापासून आपले आभार मानतो. आणि आपल्या या लोहा शहरामध्ये ही जी आजची ऐतिहासिक भारत जिंदाबाद यात्रा झालेली आहे, अख्ख्या शहरामध्ये निश्चितपणानं या भारत जिंदाबाद यात्रेचा नावलौकिक वाढेल, चर्चा वाढेल. तर हे जे भारत जिंदाबाद यात्रा ज्या पद्धतीने आपण आयोजन केलं आणि त्याला जो आपण सर्वांनी प्रतिसाद दिला, हा प्रतिसाद लोहा शहरातील सर्व धर्मीय जनता निश्चितपणानं त्याचा आदर करील. आज या कार्यक्रमामध्ये एक उणीव भासली. आज आपण श्रामनेरगण आणले, प्रसंग आणला आणि बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय बौद्ध महासभा, बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष, बाबासाहेबांनी 24 जुलै 1924ला
बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली आणि त्याचं रूपांतर आपण बौद्धजन हितकारिणी सभेमध्ये करून बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा निर्धार केला। जी उणीव आजच्या याच्यामध्ये होती ती खरं तर बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाची, आणि म्हणून मी भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करीन की ज्यावेळी आपण पुढचा 69वा वर्धापन दिन साजरा करू त्यावेळी आपल्याकडे समता सैनिक दल सज्ज पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आपण निश्चितपणाने या सूचनेचा विचार करावा। भारतीय बौद्ध महासभेची निर्मिती केली, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची निर्मिती केली, पीपल एज्युकेशन सोसायटीची निर्मिती केली आणि समता सैनिक दलाची देखील निर्मिती केली। आणि ही जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून निश्चितपणाने आपल्या सर्वांची येते। त्याकरता लवकरच या समता सैनिक दलाची आपण सुरुवात करावी अशा प्रकारची नम्र सूचना करतो। आजच्या या शिबिरासाठी बंते महेंद्र मोदी यांनी देखील उपस्थित राहून आपल्या या श्रामणेर गणाला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं। भारतीय बौद्ध महासभेचे सन्माननीय मोरे साहेब, त्यांचे सर्व सहकारी, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अशोक मोरे आणि संस्कार विभागाचे अध्यक्ष विजय देसाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय उत्तम काम केलं। लक्ष्मण भालेराव त्यांचे सर्व सहकारी, लोहा शहराचे अध्यक्ष कमलसिंग मस्के त्यांचे सर्व सहकारी, आपल्या महिला आघाडीच्या सर्व सन्मानित नेत्या यमुनाताई साळवे असतील, मानताई बनसोडे असतील, रोहिणी देसाई असेल, सोना महात्मारे असेल, सीमा देसाई असेल, ज्यांनी या शिबिराची योग्यरित्या त्यांची सेवा केली। पुढच्या वर्षी देखील याच कार्यक्रमाच्या स्वरूपाचं श्रामणेर शिबिर आपलं असेल। 2 जूनला आपला या सातत्याने घेऊन जायचं आहे। हा कार्यक्रम करत असताना 10वी आणि 12वीमध्ये जे आपले कार्यकर्त्यांचे पाल्य आहेत ते जे उत्तीर्ण झालेले आहेत, यावर्षी त्यांनी पदवी प्रदान केलेली आहे, मिळवलेली आहे, त्या सर्वांचा सत्कार आपण हॉटेल चंद्रलोक इथे लवकरच आयोजित करणार आहोत। त्याच पद्धतीनं लोहा ग्रामीणच्या हद्दीतील आपले जे पदाधिकारी त्या पद आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण 9 जूनला लोहा ग्रामीणच्या पोलीस स्टेशनवरती आपण मोर्चा आयोजित केलेला आहे। दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि।